मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक सेलच्या वरळी युनिटनं एक मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय। वांद्रे स्थानकाबाहेर 10 किलोहून अधिक चरस जप्त केला गेलाय। या चरसची किंमत तब्बल 10 कोटी 1 लाख रुपये आहे। आरोपीला सध्या पोलिसांनी सापळा रचून अटक केलेला आहे आणि जनरल डब्यातून हा आरोपी प्रवास करत होता। आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, 10 किलोहून अधिक चरस, 10 कोटी रक्कम, खूप मोठी रक्कम आहे। हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं आणि जो आरोपी आता अटकेमध्ये आहे त्याच्याकडून काही चौकशीमध्ये समोर आलेला आहे का? नक्कीच, खरं तर अँटी नार्कोटिकच्या वरळीच्या युनिटने ही संपूर्ण जी मोठी कारवाई आहे ती केलेली आहे। बिहारमधून जवळपास 10 कोटींचं चरस जे आहे ते रेल्वेच्या जनरल डब्यातून जे आहे ते मुंबईत येत होतं। बँड्रा स्थानकाच्या बाहेर जे आहे ते पोलिसांनी सापळा रचलेला होता आणि सापळा रचून थरारक पद्धतीनं या गुन्हेगाराला जे आहे ते अटक केलेली आहे। अटक केलेल्याकडे जवळपास 10.1 म्हणजे जवळपास 10 कोटीचं 10 किलो इतकं जे आहे ते चरस जो आहे तो सापडलेला आहे। सध्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। नेमकं कोणत्या पद्धतीनं मुळं गेलेले आहेत, हे जे संपूर्ण चरस आलेलं होतं हे बिहारमधून आलेलं होतं की याला देशाबाहेरून आलेलं होतं, याला नेमकं कुठून कलाटणी मिळालेली होती याचा संपूर्ण तपास जो आहे तो समोर येईलच। मात्र सध्या आरोपीचा जर बॅकग्राऊंड पाहायला गेला तर आरोपी हा दुसरी नापास आहे। बिहारमध्ये जर पाहायला गेलं तर तो रिक्षा चालकाचं जे आहे ते काम करतोय। म्हणजे एक साधा रिक्षा चालक जो आहे तो 10 कोटीचं चरस घेऊन जो आहे तो मुंबईत येतो आणि विशेषतः ट्रेननं जनरल डब्यातून संशय येऊ नये यासाठी येतो। त्यामुळे याच्या अगोदर सुद्धा हा गुन्हेगार जो आहे तो मुंबईत आलेला होता की याच्या अगोदर मुंबईमध्ये कोण जे आहे ते त्याच्याकडून अशा पद्धतीचा चरस जो आहे तो घेत होते, याची चौकशी सध्या पोलीस करतायत। मात्र मोठ्या पद्धतीचं जे रॅकेट आहे ते पोलिसांनी जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि थरारक पद्धतीने जे आहे ते आरोपीला अटक केलेले आहेत। आरोपी सध्या जर पाहायला गेलं तर पोलीस कस्टडीमध्ये आहे। पोलीस त्याची चौकशी करतील। चौकशी अंती जे आहे ते वेगवेगळे खुलासे होतील। नेमकं हे चरस कोणत्या पद्धतीने आत येत होतं, मुंबईमध्ये हा सप्लाय कसा होत होता हे खरं तर समोर येईलच। मात्र सध्या आरोपीला जे आहे ते अटक करण्यात आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे आरोपी हा दुसरी नापास आहे आणि ट्रेनच्या जनरल डब्यातून खरं तर हा प्रवास केलेला आहे। बँड्रा स्टेशनच्या बाहेर पोलिसांनी थरारक पद्धतीनं सापळा रचून जो आहे तो या आरोपीला अटक केलेला आहे। त्यामुळे एक मोठं ड्रग्ज सप्लाय जो आहे 10 कोटीचा तो खरं तर थांबवण्यात वरळी पोलीस नार्कोटिकच्या पोलिसांना यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते। हो, पूर्ण रॅकेट आहे असं समजतंय। आता चौकशी होईल, तपासामध्ये काय समोर येतं याकडे लक्ष असेल। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या माहितीसाठी।